फ्रेंड्स नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आता आपण पाहणार आहोत पुणे ग्रामीण पोलिसांचा मुलींचा तसंच इतर सर्व कास्टचा कट ऑफ. तर याच्यामध्ये आपण या ठिकाणी गेल्या वर्षीचा कट ऑफ किती लागलेला होता, त्याचबरोबर जागा आणि कट ऑफ याचं संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरुवात करूयात VJA कास्टपासून. तर VJA कास्टमध्ये एकूण किती जागा होत्या काय नाही ते सर्व मी तुम्हाला दाखवतो. हे जे तुमच्या उजव्या असणाऱ्या याच्यामध्ये दिसत आहे ही असणारी VJA मुलींची यादी आहे. ह्याच्यामध्ये इकडच्या बाजूला तुम्ही इथं पाहू शकता, या ठिकाणी इथं बघा VJAच्या या ठिकाणी 13 जागा आहेत टोटल. त्या 13 जागापैकी 4 या ठिकाणी बघा 4 या महिलाला आहेत. तर या ठिकाणी ओपनचा कट ऑफ जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं की 41 वर लागलेला आहे ओपनचा इथपर्यंत. तर इथं जागा आहे टोटल 4 महिलांसाठी. इथं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी VJA 4. तर 1:10 या प्रमाणामध्ये या ठिकाणी बोलवल्या जाते. तर 4 गुणीला 10 = 40 मुली इथं बोलवायला पाहिजे. हा जो नंबर आहे 41चा इथं तुम्ही पाहू शकता 34 नंबरची मुलगी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 35 पासून +40 जर केलं तर 75 नंबरपर्यंत या ठिकाणी जेवढेही मुली असतील तेवढ्यांना घ्यायला पाहिजे. तर बघू आपण आता 75 पर्यंत किती मुली येतात. म्हणताल 75 पर्यंत या ठिकाणी 37 मार्क इथं तुम्हाला दिसत आहेत. 37 मार्क. पण खालच्याही त्या ठिकाणी 83 नंबरपर्यंत का गेल्या, कारण त्यांनाही किती मार्क आहेत, 37 मार्क या ठिकाणी आहेत. म्हणून या ठिकाणी VJA गर्लचा कट ऑफ म्हणून असं मी इथं लिहिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर तो किती मार्कावर लागलेला आहे, तर 37 मार्कावर या ठिकाणी लागलेला आहे. आता इथं बघा तुम्ही 35 पासून आपण काउंटिंग सुरू केली तर ही थांबली 83 वर. म्हणजे किती मुली बोलवल्या, तर या ठिकाणी लगभग असणाऱ्या 40 मुली बोलवायला पाहिजे होत्या. तर या ठिकाणी 49 मुली बोलवलेल्या आहेत. त्याचं कारण काय, तर समान मार्क या शेवटच्या मुलीला असल्यामुळे सर्वांना असणारं बोलवण्यात आलेलं आहे. समजलं हा. त्याच्यानंतर पुढचा जो असणारा कट ऑफ आहे मुलींचा तो पाहूयात. तो जो कट ऑफ आहे ST कॅटेगरीचा आहे. ST कॅटेगरीचा असणारा कट ऑफ पाहूयात. हे 41 मार्कपर्यंत ओपनचा आहे. परत ती गोष्ट मी सांगत नाही. 40च्या पुढच्या मुली या ठिकाणी ST कॅटेगरीमध्ये काउंट होतील. ST म्हणजे इथं तुम्ही पाहू शकता हे जे ज आहे की नाही, इथं महिलाला किती जागा आहेत, तर 9 जागा आहेत. 9 म्हणजेच 1:10 प्रमाणात 9 गुणीला 10 म्हणजेच 90 मुली बोलवायला पाहिजे. तर 90 मुली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 222 पासून सुरुवात होत आहे. जर 90 प्लस केले तर 312 पर्यंतच्या मुली बोलवायला पाहिजे. बघू आता कुठपर्यंत जात आहे आपण. तसं मी ऑलरेडी तिथं करून ठेवलेलं आहे. तर बघा या ठिकाणी इथं मी STचा कट ऑफ 319 वर लागलेला आहे किंवा लागेल. आलं लक्षात. तर का लागेल, तर त्याचं कारण 90 मुली बरोबर. तुम्हाला ही लिस्ट पूर्ण मी ऑलरेडी वर दाखवत आलेलं आहे. बघा मार्क उतरत्या क्रमात आहेत. येते का लक्षात. 40 पासून पुढं या ठिकाणी इथून या ठिकाणाहून आपण धरलेला आहे. या ठिकाणाहून इथं नंबर बघू शकता तुम्ही इकडं किती आहे, तर 222 आहे. 222 मध्ये 9 जागा आहेत इकडे मुलीच्या. तर 90 मुली बोलवतील. तर 90 मुली म्हणजेच किती होईल, 222 मध्ये 90 प्लस केले तर 312 होतील. तर 312च्या ऐवजी मी 319 पर्यंत का गेलोय, त्याचं कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं की या ठिकाणी जे असणारा आहे समान मार्क, त्याच्यामुळे या ठिकाणी जास्त मुली बोलवतात. तर ST गर्लचा जो कट ऑफ आहे तो 32 मार्कावर लागलेला आहे. पुढची कॅटेगरी पाहूयात आपण आता. ST कॅटेगरीच्या नंतर SC-BC. तर या SC-BC मध्ये पहिले जागा बघू आपण किती आहेत. तर SC-BC मध्ये बघा इथं टोटल 45 होत्या, त्याच्यापैकी 14 महिलांना आहेत. तर 14 महिला म्हणजे 140 मुली बोलवतील. 140. तर सुरुवात या ठिकाणी आपले 40 मार्काच्या पुढचेच असतील. कारण 41 पर्यंत असणारे ओपनमध्ये जातील. बाकीचे सर्व कुठं उरतील, ते असणारे त्या ठिकाणी त्यांच्या कास्टमध्ये यासाठी उरतील. तर हे बघा SC-BC 529 नंबरपासून या ठिकाणी सुरुवात होत आहे. इथं तुम्ही पाहू शकता
529 नंबर. 529 एकास 10 प्रमाण जसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर यानुसार असणारं 14 जागा आहेत. 10 मुली एका जागेसाठी 140 मुली असणारं बोलवायला पाहिजे. इथं तुम्ही पाहू शकता SEBC इथं या ठिकाणी. तर आता बघू 529 मध्ये 140 जर मिक्स केले तर 669 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ येईल. तर 669 इथं नंबर आला, पण मी इथं पुढे लिहिलेलं नाही कारण समान मार्क. तर समान मार्कामुळे हा कट ऑफ इथे येऊन थांबतो. 669 नंबरवाल्या मुलीला पण तेवढेच मार्क आहेत, ते म्हणजे किती 35. या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की SCBC गर्लचा जो कट ऑफ आहे हा SCBC गर्लचा कट ऑफ या ठिकाणी 35 मार्कावर लागलेला आहे. ठीक आहे, चला पुढचा असणारा कट ऑफ पाहूयात. पुढची कॅटेगरी. पण एवढं सगळं सांगत असताना तुम्ही असणारा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का. एवढी विस्तृत माहिती तुम्हाला दुसऱ्या कोणत्याच चॅनलवर दाखवल्या जात नाही ना, असं कोणी त्या ठिकाणी समजून सांगणार नाही. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हे जे वर्कबुक आहे एक्सेलची सीट जी आहे ती तुम्हाला पाहिजे असल्यास आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, समर्थ अकॅडमी भंडारा. तिथं तुम्हाला ही PDF एक्सेल वर्कबुक जी आहे सीट जी आहे ती भेटून जाईल. चला पुढची कॅटेगरी आपली SC. बघा 40च्या पुढच्या मुली असणाऱ्या आपण इथं पकडणार आहोत. SC कॅटेगरी म्हणजे पहिले आपण जागा पाहूयात. SC साठी अजा अनुसूचित जाती. तर अनुसूचित जातीसाठी जागा महिलांसाठी पहा इथं 17 जागा आहेत. म्हणजे या ठिकाणी एकास 10 प्रमाणात परत 10 गुणिला 17 म्हणजेच किती 170 मुली असणाऱ्या या ठिकाणी बोलवल्या जातील. तर इथं 40 मार्काची मुलगी किती नंबरला सुरुवात होते पाहून घ्या. इकडे तुम्ही या ठिकाणाहून 40ची असणारी सुरुवात होत आहे. 958 प्लस 170 जर तुम्ही केलं तर 1130च्या 1128 होते. तर आपण 1130 धरून चलू. तर बघा 1130 पर्यंत या ठिकाणी किती मुली येतात ते पाहू. 1130 या ठिकाणी इथं आलेला आहे. बघा 1130ला इथं तुम्हाला मी कट ऑफ लावलं नाही, खाली गेलेला आहे थोडासा, कारण 1130च्या अगोदरच थोड्याशा मुलींना त्या ठिकाणी तिथूनच 32 मार्क सुरू होतात. तर SCचा कट ऑफ एकंदरीत हा किती मार्कावर लागलेला आहे. SC मुलींचा कट ऑफ हा 32 मार्कावर लागलेला आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर पुढची असणारी कॅटेगरी पाहूयात आपण आता. ती असणारी कोणती कॅटेगरी आहे ते पाहूयात. SBC कॅटेगरी असणारी आहे. तर SBC कॅटेगरी या ठिकाणी जागा बघा पहिले विमाप्र. इथं बघा या ठिकाणी जागा आहेत 3 जागा आहेत. किती जागा आहेत 3 जागा. इथं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बघा विमाप्र म्हणजे SBC. ते SBCला इथं बघा या ठिकाणी महिलांच्या जागा या 3 आहेत. तर आता 41च्या वरच्या मुली या ठिकाणी SBCच्या कुठं गेलेल्या असणार आहेत, तर ते असणाऱ्या ओपनमध्ये गेलेले असणार आहेत SBCच्या. तर पुढच्या आता असणाऱ्या मुली आपण पाहूया. इथून सुरुवात होते या ठिकाणी. त्या 40वाली SBCची एकही मुलगी नाही. 1330 पासून जागा 3 म्हणजे 1360 पर्यंत. तर 1360 पर्यंत आहे का बघू. 1362 वर लागेल. किती लागेल तर तो असणारा फक्त आणि फक्त 29 मार्कावर या ठिकाणी लागेल. इथं तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर होऊ शकतं जर काही उलटापालट झाली थोडंसं काही असेल समांतर आरक्षण, तर या ठिकाणी जो हा कट ऑफ आपण घेत आहे ह्याच्यात एक जास्तीत जास्त 2 मार्क एवढा फरक पडू शकतो. ह्याच्यापेक्षा जास्त असणारा फरक काही पडणार नाही. त्याच्यामुळं हा कट ऑफ हा व्हेरीफाईड आहे. तुमच्या समोरच असणारी ही सगळी बुक आहे. तुम्ही स्वतःही हा काढू शकता, त्याच्यामध्ये काही शंका नाही. ओपनचा ऑलरेडी सांगितलेला आहे 41 मार्कावर असेल. आणि आताच व्हिडिओ सोडून जाऊ नका, पुढं काही इंटरेस्टिंग गोष्टी दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि विशेष गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा OBCचे पाहूयात. तर OBC जे आहे तर OBC सुरुवात या ठिकाणी 41 मार्काहून 40 मार्काहून आपण करणार आहोत. बघा या ठिकाणी 40 मार्कवाली मुलगी आपल्याला इथं दिसते पहिल्यांदा. हिचा नंबर जर बघितला तुम्ही तर 1806 आहे. पहिले OBCच्या जागा बघून घ्या तुम्ही. इकडं OBCच्या जागा किती आहेत माव. तर OBCच्या जागा आहेत 260. तर 26 जागा आहेत. तर 260 मुली बोलवल्या जातील. तर या ठिकाणी 40 मार्क 1806 नंबरच्या मुलीपासून सुरुवात होते. तिथून 260 जर केलं तर लगभग असणारे 2000
60पर्यंत या ठिकाणी ओबीसीच्या जेवढे मुली असतील तेवढ्या मुलींना समाविष्ट करून घेण्यात येईल. चला पाहूयात असणाऱ्या 2060पर्यंत किती मुली बसतात. बघा 2073पर्यंत म्हणजे लगभग थोड्याशा जास्त मुली बसतात. तर तो कट ऑफ कितीवर लागतो, तर तो कट ऑफ असणारा या ठिकाणी फक्त 28 मार्कावर लागतोय ओबीसी गर्लचा. आलं लक्षात. तर ओबीसी गर्ल फक्त 28, कारण जागा या ठिकाणी जास्त होत्या. आलं लक्षात. चला पुढची कॅटेगरी असणारी पाहूयात आपण आता. ती असणारी कोणती आहे पाहूयात. NTD कॅटेगरी पाहूयात. तर NTD कॅटेगरीचा कट ऑफ या ठिकाणी डायरेक्ट दाखवून देतो. जागा इकडे NTDच्या पहा तुम्ही, त्याच्यानंतर कट ऑफ इकडे दिसेलच तुम्हाला. तर या ठिकाणी जागा जी आहेत NTDच्या, त्या या NTDच्या मुलीच्या जागा 3 आहेत. 3 गुणिला 10 म्हणजे 30 मुली पेपरला बसतील. या ठिकाणी NTDचा मुलींचा कट ऑफ हा 34 मार्कावर लागेल. त्याच्यानंतर NTCचा कट ऑफ पाहूयात. NTCचा मुलींचा कट ऑफ कितीवर लागेल. डायरेक्ट इकडं तुम्ही जागा बघून घ्या पहिले. NTC, तर NTCच्या जे जागा आहेत मुलींसाठी 5 जागा आहेत, म्हणजे 50 असणाऱ्या मुली या ठिकाणी बोलवल्या जातील. तर या 50 मुलींसाठी NTCचा जो कट ऑफ आहे तो कितीवर लागेल. तर NTCचा कट ऑफ हा मुलींचा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 34 मार्कावर लागेल. ही वर्कबुक तुम्ही निवांत असणारी, सर्व व्यवस्थित असणारी आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करून निवांत पाहू शकता. काही असणारं त्याच्यामध्ये टेन्शन घ्यायची काही गरज नाही. NTB मुलींचा कट ऑफ पाहूयात. तर NTBला या ठिकाणी बघा 31 मार्कावर मुलींचा कट ऑफ लागेल, कारण इकडे NTBला जागा 3 आहेत, 30 मुली बोलवतील, तर 31 मार्कावर असणारा हा कट ऑफ लागेल. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी EWS शेवटची. हा EWSचा काही विषयच नाही, कारण मुलीच कमी आहेत. जेवढ्या पाहिजे 1-10 त्याच्यापेक्षाही कमी आहेत, म्हणून 25 मार्कावर असणारा कट ऑफ लागेल. तर अशा पद्धतीने आपण या वर्षीचा लागणारा कट ऑफ पाहिला आहे. आता तुम्हाला मी गेल्या वर्षीचा या ठिकाणी किती कट ऑफ लागलेला होता ते थोडंसं दाखवून देतो. येते लक्षात. तर तो तुम्हाला अंदाज येईल, कारण काही भैताड लोक जे असतात की नाही त्यांना काही कळत तर नाही, पण बिनकामी फालतू कमेंट करायचे असतात. त्या लोकांसाठी थोडंसं असणारं गेल्या वर्षीच्या जागा आणि कट ऑफ दाखवतो. त्याच्यामुळं डोकं ठिकाणावर आलं तर आलं, नसेल तर तुमच्यासाठी जय पोलीस भरती, जय जय पोलीस भरती तर चालूच असते. ठीक आहे. पाहूयात गेल्या वर्षीचा म्हणजेच 2021च्या भरतीमध्ये जागा किती होत्या आणि कट ऑफ किती लागलेला होता मैदानी चाचणीचा. पाहावे ज्यांचा मेंदू गुडघ्यात गेला की नाही त्यांच्यासाठी आपण विशेष असं या ठिकाणी गेल्या वर्षीची जाहिरात आणि त्याचा कट ऑफ तुमच्यासमोर उपलब्ध करून दिलेला आहे. तर इथं जाहिरात दिनांक पाहू शकता 6/11/2022 आणि हा गेल्या वर्षीचा आहे. तुम्ही म्हणताल तुम्ही बनवला आहे. अरे लेकाच्या, हा कट ऑफ असणारा पुणे ग्रामीण पोलिसांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आजही असणारा उपलब्ध आहे. कुठं जायचं तुला समजत नसेल तर माझा व्हॉट्सअप नंबर घे, मला फोन कर, नाही तर मेसेज कर, मी तुला सांगतो. 8010904800 या माझ्या व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावर व्हॉट्सअपवर कसं जायचं ते सांगतो. नसेल तर फोन लाव, कशा साईडवर कुठं कुठं जायचं ते पण सांगतो. आलं लक्षात. चला तर बघा या ठिकाणी गेल्या वर्षीच म्हणजेच मागची जी भरती झाली होती 21ची जी 22मध्ये झाली होती, तिथं जागा होत्या या ठिकाणी 569 जागा या ठिकाणी होत्या. त्या 569 जागांमध्ये ओपनसाठी 173 टोटल होते. आता सर्व या ठिकाणी आहे. तर एकंदरीत बघा 173 पैकी 51 असणाऱ्या सर्वसाधारणला होत्या. इंक चेंज करतो 1 मिनिट म्हणजे तुम्हाला समजमध्ये येईल. ठीक आहे. तर इथं बघा या ठिकाणी जे आहे ते 569 जागा होत्या. तर 569 जागा असताना इकडं जर तुम्ही कट ऑफ बघितला तर या ठिकाणी कट ऑफ हा 45 मार्कावर लागलेला होता. 45 मार्कावर ओपनचा. आणि याही वर्षीचा ओपनचा जागा कमी असतानाही कट ऑफ कितीवर लागलाय तर 45 मार्कावरच लागलाय. आपण जो कट ऑफ सांगलाय त्याची PDF मी तुम्हाला दाखवतो. येतंय का लक्षात. तेही असणारं तुम्हाला मी PDF पुढे दाखवून देतो. आपण सांगलेला मुलींचा 41, आपणही या वर्षीचा असणारा मुलींचा जो कट ऑफ आहे तो 41 मार्कावरच सांगितलेला आहे. येते लक्षात. आपण सांगितला म्हणण्यापेक्षा तो लागणारच आहे. मुलांचा 45, मुलींचा 41. आता खेळाडू वगैरे आपण समांतर आरक्षण सांगलेलं नाही, बाकी जनरलचे सर्वच असणारे लगभग सांगितलेले आहेत.
तर बघा इथे SC साठी 36 होता गेल्या वर्षी, ST साठी 32, VJA 43, VJB म्हणजे NTB 39, NTC 43, NTD 42, विमाप्र SBC 32, OBC 39, EWS 42, ओपन 41. तर बघा या ठिकाणी ही जे ॲड दिसत आहे तुमच्या समोर, ही ॲड या वर्षीची असणारी आहे. इथं बघा या ठिकाणी जे ॲड आहे ही असणारी या वर्षीची आहे. आणि इथं जागा बघा, या ठिकाणी तुम्ही जागा पाहू शकता इथं. तर इथं जागा असणाऱ्या 448 असणाऱ्या जागा आहेत या ठिकाणी टोटल. त्याच्यापैकी अराखीवसाठी 38 आहेत. आणि मागच्या वर्षी तर 51 असताना कट ऑफ कितीवर लागला होता, तर 45 वर लागला होता. यावर्षी त्या ठिकाणी कमी असून पण कट ऑफ तेवढाच लागला आहे. कारण इकडं तुम्ही यावर्षीचा कट ऑफ पाहू शकता, आपण इकडे दाखवलेला आहे हा कट ऑफ. तर इकडे बघा ओपन जनरलचा या ठिकाणी कितीवर लागलेला आहे, तर 45, ओपन फिमेल 41, OBC जनरल 40, SC जनरल 40, ST जनरल 39, VJA जनरल 42, NTB 41, NTC 42, NTD 45. त्याच्यानंतर पुढचे कट ऑफ पाहू यात. त्याच दिवशी त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितले, तरी परत एक वेळ रिपीट करतोय. तर ते पुढचे कट ऑफ SBC जनरल 38, SCBC जनरल 41, EWS जनरल 30. यावर्षी उलट EWS जनरल कमी होण्याचं कारण असं आहे की SCBC मराठा आरक्षणामुळे बरेचसे मुलं असणारे त्या तिकडे गेलेले आहेत. त्याच्यामुळे इथला जो कट ऑफ आहे तो यावर्षी सर्वत्र कमी येतोय. आलं लक्षात? अशा पद्धतीमध्ये आपण गेल्या वर्षीचा या वर्षीचा असणारे कंपॅरिझन सर्व गोष्टी इथं पाहिलेल्या आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जाता सबस्क्राईब मारा.